आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील आजचे आपले कांद्याचे बाजारभाव। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर मित्रांनो, आज अनेक बाजार समित्यांचे बाजारभाव आल्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आज कांदा बाजारभाव कोणत्या ठिकाणी कमी आहे आणि कोणत्या ठिकाणी जास्त। तर मित्रांनो, आज हे जास्तीत जास्त कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला 5,000 पर्यंत पाहायला मिळालेले आहेत। तर मित्रांनो, बघूया आजचे आपले कांद्याचे बाजारभाव। तर मित्रांनो, आज कोल्हापूर येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1200, जास्तीत जास्त 4000 व सर्वसाधारण 2000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2201 क्विंटलची। बाजार समिती औरंगाबाद येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 3200 व सर्वसाधारण 2100 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 678 क्विंटलची। बाजार समिती मुंबई येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 3500, जास्तीत जास्त 4500 व सर्वसाधारण 4000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 8481 क्विंटलची। बाजार समिती श्रीगोंदा येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1250, जास्तीत जास्त 4355 व सर्वसाधारण 3800 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2467 क्विंटलची। बाजार समिती सातारा येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1500, जास्तीत जास्त 3500 व सर्वसाधारण 2500 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 35 क्विंटलची। बाजार समिती मोर्शी येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 3700, जास्तीत जास्त 4000 व सर्वसाधारण 3850 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 12 क्विंटलची। बाजार समिती नांदुरा येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 550, जास्तीत जास्त 2300 व सर्वसाधारण 2300 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 40 क्विंटलची। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या व्हिडिओला आणखी लाईक नसेल केलं तर प्लीज करून लाईक करा। बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे चिंचवड कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1500, जास्तीत जास्त 4500 व सर्वसाधारण 3000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 7479 क्विंटलची। बाजार समिती कराड येथे हलवा कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2000, जास्तीत जास्त 4000 व सर्वसाधारण 4000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 249 क्विंटलची। बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 100, जास्तीत जास्त 5000 व सर्वसाधारण 2000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 10807 क्विंटलची। बाजार समिती जळगाव येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 825, जास्तीत जास्त 3250 व सर्वसाधारण 2500 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 715 क्विंटलची। बाजार समिती पंढरपूर येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1100, जास्तीत जास्त 3700 व सर्वसाधारण 2200 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 975 क्विंटलची। बाजार समिती नागपूर येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2500, जास्तीत जास्त 3500 व सर्वसाधारण 2675 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 1000 क्विंटलची। बाजार समिती सांगली येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 3700 व सर्वसाधारण 2350 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2012 क्विंटलची। बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1500, जास्तीत जास्त 4000 व सर्वसाधारण 2750 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 6565 क्विंटलची। तर मित्रांनो, आज पुणे येथे कांद्याची आवक वाढलेली आहे। बाजार समिती पुणे खडकी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 3000 व सर्वसाधारण 2000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 22 क्विंटलची। बाजार समिती पुणे मांजरी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1100, जास्तीत जास्त 2700 व सर्वसाधारण 1800 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 60 क्विंटलची। बाजार समिती पुणे मोशी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 2600 व सर्वसाधारण 1800 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 164 क्विंटलची। बाजार समिती मलकापूर येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1125, जास्तीत जास्त 3200 व सर्वसाधारण 2600 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 600 क्विंटलची। तर मित्रांनो, आज मलकापूर येथे कांद्याचे बाजारभाव होते आपल्याला थोड्या प्रमाणात घसरण पाहायला मिळालेली आहे आणि या ठिकाणी आज आवक पण मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे। बाजार समिती वाई येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2000, जास्तीत जास्त 3000 व सर्वसाधारण 2500 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 20 क्विंटलची। बाजार समिती नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2200 व जास्तीत जास्त 3000 व सर्वसाधारण 2800 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 577 क्विंटलची।
बाजार समिती चंद्रपूर गंजवडी येथे पांढऱ्या कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 3000 जास्तीत जास्त 5000 व सर्वसाधारण 4000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 444 क्विंटलची। तर मित्रांनो आज चंद्रपूर गंजवडी येथे आपल्याला वाढ चांगली पाहायला मिळालेली आहे। तर मित्रांनो आज बाजार समिती येवला आंध्रसोली येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 300 जास्तीत जास्त 4103 व सर्वसाधारण 3000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2500 क्विंटलची। बाजार समिती नाशिक येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 651 जास्तीत जास्त 3700 व सर्वसाधारण 3150 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 1585 क्विंटलची। बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 900 जास्तीत जास्त 4201 व सर्वसाधारण 3060 क्विंटलचे 3060 रुपये अशा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 7392 क्विंटलची। बाजार समिती लासलगाव निफाड येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1351 जास्तीत जास्त 3700 व सर्वसाधारण 3000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 3230 क्विंटलची। बाजार समिती मालेगाव मुंगशी येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 601 जास्तीत जास्त 3700 व सर्वसाधारण 3100 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 9500 क्विंटलची। बाजार समिती कळवण येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000 जास्तीत जास्त 4805 व सर्वसाधारण 3600 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 4900 क्विंटलची। तर मित्रांनो आज कळवण येथे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे। बाजार समिती चांदोड येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1050 जास्तीत जास्त 4280 व सर्वसाधारण 3100 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 8000 क्विंटलची। बाजार समिती मनमाड येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 500 जास्तीत जास्त 3480 व सर्वसाधारण 3000 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2000 क्विंटलची। तर मित्रांनो आज मनमाड येथे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला 200 ते 300 रुपयांनी वाढ पाहायला मिळालेली आहे। बाजार समिती सटाणा येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1000 जास्तीत जास्त 4440 व सर्वसाधारण 3400 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 11845 क्विंटलची। तर मित्रांनो आज सटाणा येथे आपल्याला कांद्याची आवक ही वाढताना पाहायला मिळालेली आहे। बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 200 जास्तीत जास्त 3756 व सर्वसाधारण 3250 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 5579 क्विंटलची। बाजार समिती पिंपळगाव सायखेडा येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 750 जास्तीत जास्त 3700 व सर्वसाधारण 3100 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 3520 क्विंटलची। बाजार समिती दिंडोरी येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2500 जास्तीत जास्त 3400 व सर्वसाधारण 2871 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 43 क्विंटलची। बाजार समिती दिंडोरी वणी येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2800 जास्तीत जास्त 4400 व सर्वसाधारण 3500 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2041 क्विंटलची। तर मित्रांनो आज दिंडोरी वणी येथे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला 200 ते 300 रुपयांनी वाढ पाहायला मिळालेली आहे। बाजार समिती रामटेक येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2600 जास्तीत जास्त 2800 व सर्वसाधारण 2700 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 7 क्विंटलची। तर मित्रांनो आज रामटेक येथे आपल्याला कांद्याची आवक ही घटताना पाहायला मिळालेली आहे। बाजार समिती देवळा येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1125 जास्तीत जास्त 3930 व सर्वसाधारण 3450 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 6000 क्विंटलची। बाजार समिती राहता येथे उन्हाळी कांद्याला कमीत कमी दर 1000 जास्तीत जास्त 4500 व सर्वसाधारण 3250 रुपये असा बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक होती 2881 क्विंटलची। तर मित्रांनो हे होते आपले आजचे कांद्याचे बाजारभाव। तर मित्रांनो अशी शेतीमालाचे नवीन बाजारभाव तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया नवीन बाजारभाव घेऊन। धन्यवाद।